पहा नवीन एपिसोड्स एकदम ऍड फ्री। चला चला मी आलोय। आम्ही आमच्या कष्टाच्या कमाईतून हे सगळं घेऊन आलोय। जसं ठरलंय त्याप्रमाणे मी तुमच्या सगळ्यांसाठी चांगलं जेवण बनवणार आहे। आणि दादा, ठरल्याप्रमाणे आज तुम्ही मुक्ताच्या हातचं जेवायचं। अरे तुम्ही खरंच कमवून आणले का कुठनं भीक मागून आणले? अरे यार युवराज, तू किती अनबिलिव्हेबल प्रश्न विचारतोस। असो, तर मुक्ताला आणि मला एका इव्हेंट मॅनेजमेंट कंपनीमध्ये काम मिळाले आणि तिथे लग्नामध्ये आणि इतर कार्यक्रमांमध्ये मुक्ता संबळवास होणार आहे आणि मी फोटोग्राफरला असिस्ट करणार। आणि मुक्तानं आज एका कार्यक्रमामध्ये संबळ पण वाजवला, तर त्याचे आणि त्या पुढच्या कामाचा आम्हाला ऍडव्हान्स पेमेंट मिळालंय। दादा, आणि कसं आहे ना आत्या, आज ना एक गोष्ट मला नव्यानं कळली। तुमची कला ही फक्त तुम्हाला घडवत नसते, वेळेप्रसंगी तुमच्यासाठी माय बाप बनून उभी असते। आणि ठरल्याप्रमाणे आम्ही स्वकमाईनं भाजीपाला आणि किराणा घेऊन आलो। म्हणजे आम्ही जिंकलोय। तर ठरल्याप्रमाणे मुक्ता या घराच्या किचनमध्ये आज स्वयंपाक करणार आहे। हा, आणि इतर सर्व बायकांनी आराम करायचा। आज मुक्ता जेवण करेल आणि तिचं जेवण बनवून झालं ना की आपण सोबत मिळून सगळ्यांनी मस्त जेवण करूया। दादा, खरं सांगते, मला माझ्या हाताने करून तुम्हाला सगळ्यांना जीव घालायला खरंच मनापासून आनंद होतो। तुम्ही वेगळा विचार करू नका। मुक्ता, चल आपण कामाला लागूया। मुक्ता, काळजी करू नकोस। अगं, दादांनी शब्द दिलाय तुला, आज ते तुझ्या हातचं नक्की खाणार। हो की नाही दादा? मुक्ता, चल आपण कामाला लागूया। दादा, त्या मुक्ताने किती सहज हरवलं ना तुम्हाला। तिला दिलेला शब्द तुम्हाला पाळावा लागला आणि आता माझ्या आई वडिलांना दिलेला शब्द सुद्धा तुम्हाला पाळावा लागणार। मला माहितीये तुम्ही अशी वेळ नाही येऊ देणार, पण जर आलीच तर याची गरज पडेल।
मोठे मालक, मी काय मदत करू का? अहो, साडी नेसवून देऊ का? रावसाहेब, हे राहिलंय, मी करू का मदत? तुम्ही अजून तयार नाही झालात? व्हा ना लवकर तयार, छान दिसेल साडी. या बांगड्या लई छान दिसतील तुम्हाला. अहो, हे छान दिसणार आहे साडीवरती. रंग खूप छान आहे साडीचा. लवकर तयार व्हा ना. छान दिसेल. अहो, तुम्हाला हे घालावंच लागेल. तुम्ही तुम्ही सांगितलंय छान ना. दिसत आहे ते. मग तुम्ही नेसा ना साडी. अरे, छान हे दिसते. घाला, घ्या, पटकन नेसा. नेसा. कोण आहेस तू? कोण आहेस तू? हे काय होतंय मला? भास होत आहेत सगळे. हे माझ्या बाबतीत मी होऊ देणार नाही. त्यासाठी कुठल्याही, अगदी कुठल्याही थराला जाईन मी, पण हे होऊ देणार नाही. कुसुम, मला माहिती आहे मी परत विचारतोय, पण खरंच विचार कर. अगे दागिने हप्त्यावर घ्यायचं म्हणतेस, पण ते येळच्या वेळेला त्यांचे पैसे द्यायला जमणार आहेत का आपल्याला? अरे कुठून आणि कसे पैसे आणणार आहे आपण? सगळं होईल, पण आता जमणार नाही हा विचारच करू नका. मुक्ताच्या सुखासाठी आपल्या जीवाची थोडी आदळापट झाली तर चालन ना. आपण सगळे मिळून लोकांकडे राबू, पैन पैसा वाचव. पण कुसुम, अगं आता रोजी रोटी मिळवून देणार संबळ तरी कुठे जवळ, आणि होता तवा तरी हे आजारपणामुळे कुठं वाजविता येत होता मला. पण तू म्हणतेस ना कुसुम, ते पण बरोबर आहे. आपण जास्तीची काम शोधू. अगं आता ऊसाच्या पेरण्या सुरू होतील. वय हा तसंच करू. होय, मोठ्या मालकांनी परत विचारलं तर काय सांगायचं? आता एवढं सांगून पण पोरीसाठी काही केलं नाही म्हणतील. कोणाचं आहे काय माहित? उचला ना, म्हणजे समजन. हॅलो अण्णा, मी मुक्ता बोलते. हा, मुक्ताचा फोन आहे. मुक्ता, अरे बाबड्या कशी आहे तू? आई, मी चांगली आहे. तुम्ही कसे आहात? आई कुठे? आहे ना, इथंच आहे, सगळेच आहे तिथं. ते स्पीकरवर लावा ना. हा, हे बघते, अगं आवाज मोठा कर याचा. हा झालं. हा मुक्ते, बोल. आज इथं आल्यापासून नगरकरांच्या सुनेच्या नात्यानं या किचन मध्ये पहिल्यांदा स्वयंपाक करीते. तुमच्या सगळ्यांचा आशीर्वाद पाहिजे. तो भला होऊ दे ग पोरी. अगं सुख तुझ्या अंगा खांद्यावर नाचू दे. अजून एक, आम्ही दोघं स्वतःच्या पायावर उभं राहून स्वतःच्या कमाईने संसार करायचं ठरवलंय. आणि आज त्याची सुरुवात पण झाली. मी आज पैसे कमवले, आणि ते पण
संबळ वाजवून. तुला लय अभिमान वाटतो पोरी, पण पण काय? अगं पोरी, तू लग्न होऊन सासरी जाऊन संसाराला लागली तर मी साध्या 2 बांगड्या पण तुला देऊ शकलो नाही. अण्णा, मला ह्याची काही गरज नाही. सोनं काय झाडायला लागले का की गेले तोडलं आणि आले घेऊन? अगं पण तुला नाही अण्णा. बरं बाई, तू म्हणशील तसं. आई, अजून एक, मी इथं सासरी आले असेल पण माई तुमच्या बाबतीतली जबाबदारी संपली नाही. आम्ही कमावल्यातले काही पैसे मी मनी ऑर्डरने पाठवलेत. काय? वय, पप्या भाऊने जाऊन पोस्टात पाठवलेत. जास्त नाहीयेत पण तुम्हाला कामी येतील. हॅलो आई अण्णा, हे बघा, यापुढे आम्ही जे काही कमवू ना त्यातला 1 वाटा आम्ही तुमच्यासाठी पाठवत जाऊ. आता तुम्ही मुक्तासोबत माझी सुद्धा जबाबदारी आहात. नाही 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 नाही, अहो आम्ही तुमच्याकडनं पैसे नाही घेऊ शकत आणि जावयाकडून तो नाहीच नाही. अच्छा, म्हणजे तुम्ही मला तुमचा मुलगा नाही समजत का? नाही तसं नाही, पण आई अण्णा, आम्ही फक्त थोडा हातभार लावलाय, नाही म्हणू नका. बरं बाई, पण बाळा तू लय आठवण येते बरं का मला. पण ताई, आता अशीच गप्पा मारत बसली ना तिथलं स्वयंपाक राहील सगळं आणि दाजी 9 उपाशी ठेवशील आमचा. आणि तुझ्या सारंग दाजींचे ही चित्र देकर पण सुरू होतील. दाजी, तुम्ही पण ताईला स्वयंपाक करायला मदत करीता का? हो, एकदम बरोबर ओळखलं सा. हा, मला माहितीये का करीत ते. का? तुम्हाला ताईच्या जवळ राहायला भेटावं म्हणून ना. ए गबाय, अरे काय काय कधी बोलल त्याचा नेम नाही. ए मुक्ता, ठेवतो बरं का फोन. वय, आपला किती विचार करीत मुक्ता. कारण तिला माहितीये कुसुम, बापाकडे आता संबळ नाही आणि असता तरी त्याच्याकडे वाजवण्याची ताकद नाही. पोरी लग्नाला आले तरी मी त्यांच्यासाठी काही करू शकलेलो नाही. बाप म्हणून घ्यायची लाज वाटते मला. अण्णा, आता काय बी विचार करू नका. आता ह्यो दमान असता तर तुम्हाला किती काम असलं असतं, लय केलं असतो आमच्यासाठी. आणि परत असं बोलला ना तर मुक्ता ताईलाच फोन करून सांगत मी. नाही नाही, मी नाही बोलत, पण तिला सांगू नको. हा, पोरच पाहिजे तुम्हाला नीट करायला. तुटला ग बाई फुटला, तुटला ग बाई फुटला. भुग झाल्या त्या अहंकाराचा, भुग झाला त्या अहंकाराचा. अगं आजी, हळू बोल, कोणीतरी ऐकेल. काय हळू बोल, अगं असा आनंद परत परत नाही मिळत. अगं मला तर भर चौकात असं खूप पुराचं असं वाटतंय, खूप गाव असं वाटतंय. आज फिर जीने की तमन्ना है, आज फिर उडने का इरादा है. अगं ए आजी, काय झालं? हळू बोल ना. काय हळू बोल? सासरे बुवा, तुम्ही हरलात. सूनबाईच्या हातचं तुम्हाला खावं लागणार. पण एकाच गोष्टीचं वाईट वाटतंय.
अगं हे समज बघायला मी तिथं नसणार. तुटला ग बाई फुटला, तुटला ग बाई फुटला, भुक झाला त्या अहंकाराचा, भुक झाला त्या अहंकाराचा. बरं झालं तिथे नाहीये मी. या उगाचच्या युद्धामध्ये कोण जिंकणार हे महत्वाचं नाहीच आहे. बाप लेकीसारखं सासरा सुनेचं नातं असतं ते हरत चाललंय हे महत्वाचं आहे. बरं आहे मुक्ता स्वयंपाक करणार आहे, तुम्ही तिच्या हातचं जेवणार आहात. छान चव आहे तिच्या हाताला. तुम्ही तिला स्वीकारलं तर जीव ओवाळून टाकेल तुमच्यावरनं. तुम्हाला कुठे ठेवू कुठे नको असं होईल तिला. ती आव्हानं दिलेले शब्द फक्त खुंशीपणाला जन्म देतात. मला कायम डांबून ठेवलं तरी चालेल, पण त्या दोघांना स्वीकारा. दोघे घराचं नंदनवन करतील. हिला काहीतरी बोलायचंय. मला हो हो म्हणजे आम्ही हे विचारायला आलोय की म्हणजे आता आता काय करायचं आपण. म्हणजे माझं तसं काय नाहीये, पण म्हणजे जे बोलायचं ते स्पष्ट बोला. जीभ काय खशात गेली काय? मी जाते. थांब. तिला असं विचारायचं होतं की मुक्तानी जेवण बनवलंय ना, आम्ही जेवू. म्हणजे आमची अजिबात इच्छा नाहीये. मी शब्द दिला होता तिला जेवा. तिच्या हातचं कसं जेवायचं हा प्रश्न मला पडलाय आणि तुम्ही तुमचे प्रश्न घेऊन माझ्याकडे येत आहे. दादा माझ्याकडे एक सॉलिड आयडिया आहे, सांगू काय? तू ना घरातून निघून जा, म्हणजे रात्रभर कुठल्या तरी हॉटेलमध्ये राहा आणि उद्या सकाळी ये, म्हणजे प्रश्न मिटला. काय छान आयडिया आहे ग. थँक्यू दादा. थँक्यू काय? पळपुट आहे मी पळून जायला? तुझी अक्कल काय चराला गेली होती? मला जरा शांत एकट्याला बसायचंय. निघा निघा. तरी मी सांगत होते तुला येऊ नको म्हणून. तुम्हीच मला घेऊन आलात ना. चला ना लवकर. म्हणते असं. दादा काय? त्या दोघांना कुठल्या इव्हेंट कंपनीने काम दिलंय त्याची कुंडली काढली मी. अच्छा दादा माझ्या डोक्यात एक प्लान आहे. बोल. दादा मला असं वाटतंय की आपण मालक तुम्हाला छोट्या मालकीन बाईनी जेवायला बोलवलंय. छोटी मालकीन म्हणजे? मुक्ताला म्हणतोय. खडवा मुक्ता म्हण. मुक्ता चुकलो दादा मी असं म्हणत होतो की तू पुढे हो. छोटी मालकीन म्हणे. मुक्ता तुझा सगळा माज उतरवून तुला इतकी छोटी करेन ना, इतकी छोटी करेन की किडे मुंग्या सुद्धा तुला असं
फरफटत घेऊन जातील, इतकी छोटी. कळलं? तोंडच बघत बसणार आहात का वाढणार आहात? बरीच कामं पडली आहेत. हो दादा हो. मुक्ता पटकन वाढायला घेऊया. आशाताई, आम्ही पण वाढतो ना. मी पण वाढते. असू दे असू दे, आम्ही आहोत ना वाढायला. वाढण्यावरून आठवलं, माझी ना एक मैत्रीण होती, पण तिची उंची ना वाढतच नव्हती. हिला कशावरून काही आठवत? मुलगी पैदा केले का किस्से? किस्से ना माझ्याकडे खूप आहेत. माझ्या मैत्रिणी पण मला म्हणतात किस्से पाला पड गया. अरे हिला जयाताई, तू याकडे जे काय किस्से असतील ना मला सांगत जा. मला ऐकायला लई मजा वाटते. चालेल, त्या दिवशी आपण कामात असताना नाही. हा, तू एक काम कर, तुला आठवलेले किस्से कुठेतरी वहीत लिहून ठेवीत जा. आपण गप्पा मारायला बसलो ना की मला सांगित जा. हो हो हो, मला जसं आठवेल ना मी तसं लिहून ठेवेल. आठवल्यावरून आठवलं, मी तुझं जेवण ना खोलीत आणून देते. नाही मम्मा, मला दादा मामांना ना जेवताना बघायचंय. मी काय हात असं मानेच्या असं जेवणार आहे का मी? दादा तू शांत बस बघू. बरं ठीक आहे. तू ते मला काय बोलायचं? वाढून झाले सगळ्यांना. दादा जेवायला सुरुवात करा.